राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या अवकाळी पाऊस होतोय। कोकण, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे आणि यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा धास्तावलेला आहे, संकटात सापडलाय। आपण ही दृश्य पाहतोय। राज्यातल्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झालाय त्याची ही थेट दृश्य रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, यवतमाळ आणि अकोला या ठिकाणी हा अवकाळी पाऊस झालेला आहे। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे, कारण हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलेला आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण भागामध्ये मोठा पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे काजू आणि आंबा पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर नंदुरबार, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, यवतमाळ, अकोला या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस झालेला आहे। अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत।